मला वाटतं हा पिंपरी चिंचवडमध्ये हा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय। खरं तर हा आपला आदिवासींचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। इथून पुढं आपले आदिवासी एकत्र येऊन आणि जी काही नवीन तरुण पिढी आहे त्या पिढीला आपले संस्कृती काय आहे ही ओळख करून देण्याचं काम खरं तर या आदिवासी महोत्सवातून होत जाणार आहे। आणि शहरात आलेल्या मुलांना एकदा LKG पहिली 10वी इंजिनियर डॉक्टर हे स्वप्न आणि ते पूर्णही झालेलं आहे। पण त्यांना आदिवासी संस्कृती कुठलं गाणं आहे आज काहींना ओळख सुद्धा नाहीये की कोण बिरसा मुंडा आहे, कोण राघोजी भांगरे आहेत, कोण काय आहे। पण मला वाटतं तरुण पिढीने खूप काही मनावर घेतलेलं आहे। चांगले चांगले कॅलेंडर त्यांनी काढलेले आहेत। मी पण ते कॅलेंडर घेतले आणि बरेच समाजाला वाटण्याचा प्रयत्न केला की आपली संस्कृती हा घराघरात पोहोचली पाहिजे, तरुण वर्गांना पोहोचली पाहिजे। ही संस्कृती आपल्याला फक्त खेड्यापाड्यात पाहायला मिळते, नाहीतर आमच्यासारख्या शहरात जन्म झाला, शहरात वाढलं की आम्हालाही काही माहीत नाही, तसंच शहरातल्या मुलांना काय माहीत असणार आहे। म्हणूनच तो प्रयत्न ह्या ठिकाणी ह्या आदिवासी महोत्सवातून केला गेलेला आहे आणि हा आपला पहिलाच प्रयत्न आहे। आणि तुम्ही सर्वांनी खरं तर या ठिकाणी येऊन मी तुमचं मनापासून कौतुक करेन की तुम्ही खूप सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे तुमचं जास्तीत जास्त सहकार्य राहील अशी सदिच्छा व्यक्त करते। आणि इथून पुढचे कार्यक्रम नक्कीच साहेबांनाही सांगते की जरा इथून पुढे आम्ही अजून जास्त प्रचार करू, जरा लवकर कार्यक्रम घेतला, लवकर वेळ मिळाला तर नक्कीच कार्यक्रम चांगले होत जातील अशी सगळ्यांकडून एक अपेक्षा व्यक्त करते आणि अधिक न बोलता इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। धन्यवाद महापौर। शहरामध्ये 30 लाख लोकसंख्या असताना देखील या ठिकाणी उपस्थिती हवी तेवढी नाही अशी खंत या ठिकाणी महापौराने व्यक्त केलेली आहे। आदिवासी एकत्र येऊन नवीन पिढीला आपली संस्कृती काय आहे या महोत्सवाद्वारे आपण सांगणार आहोत। त्यानंतर घराघरामध्ये आदिवासीची संस्कृती पोहोचली पाहिजे यासाठी आपण कार्य करायला पाहिजे असा संदेश महापौर ताईंनी या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी म्हणजे औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी नगर सदस्य आशाताई सुपे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करावं। ठीक आहे, या आपण बऱ्याच वेळापासून आतुरतेने ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहात तो कार्यक्रम आपण या ठिकाणी लागली सुरू करीत आहोत। खरं तर आदिवासी समाजाच्या हा पहिलाच महोत्सव आणि त्यातून थोडंसं भारून गेले आणि समाजातच गुंतून गेले असं झालं। खरं तर आज शिवजयंती आहे, त्याबद्दल सर्वच बांधवांना शिवजयंतीच्याही शुभेच्छा आणि महिलांना जागतिक महिला दिनाच्याही शुभेच्छा। धन्यवाद ताई। पहिली जी रांग आहे त्या रांगेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांनी खाली बसायचं आहे। सर्वांना विनंती। पालिकेच्या वतीने आपला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर वारुदादा सोनवणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर मोहिनीताई लांडे, शकुंतलाताई दराडे तसेच भाऊसाहेब सुपे, आमच्या सहकारी मैत्रिणी सुरेखाताई मुंडे, दुर्गुडे मॅडम आणि ज्यांचं सहकार्य लाभलं ते आमचे तुपे साहेब, गावडे साहेब, सर्व प्रशासन अधिकारी आणि सेठिया साहेब। खास करून त्यांना जो काही त्रास दिला त्याबद्दल सेठिया साहेब दिलगिरी व्यक्त करते आणि या ठिकाणी आवर्जून सांगते वारंवार त्रास देत होते याच्यासाठी का माझ्या समाजाचा कार्यक्रम हा चांगला झाला पाहिजे। माझ्या समाजाच्या सर्व संस्कृती असतील त्या माझ्या तरुण मित्रांपर्यंत, माझ्या तरुण बांधवांपर्यंत, आदिवासी बांधव या सर्व मान्यवरांपर्यंत ही कलाकृती संस्कृती पोचली पाहिजे असाच मानस माझा या ठिकाणी होता। ज्यावेळेस मी हे धोरण माझ्या समोर आलं त्यावेळेस तत्कालीन आयुक्त हे
श्रीकार परदेशी होते. आज चुकून ज्याचा नामोल्लेख झाला त्या मी ज्यावेळेस धोरण माझ्या समोर आलं त्यावेळेसच्या महापौर मोहिनीताई असल्यामुळे ताईंचं नाव माझ्या तोंडात आलं. ताईंना विनंती केली होती का ताई हा माझ्या समाजाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ह्या समाजाला मला सांस्कृतिक धोरणाला मला 3 लाख रुपये मंजूर करून द्या. त्यामुळे भावनेच्या भरात ताईंचं नाव या ठिकाणी आलं, त्यात काही वावगं ठरणार नाही. आणि आताच्या महापौर तर हे आपल्याच आहेत, त्यामुळे हक्काने भांडू शकले. त्यामुळे शकुंतलाताई धराडे आणि या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करते, आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय आदिवासी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळत आहोत. तारपा नृत्य व इतर जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी समाजाचे होणार आहेत त्याची माहिती सांगण्यासाठी मी या ठिकाणी साबळे सरांना पाचारण करतो. कृपया आपण कार्यक्रम होण्यापूर्वी जे नृत्य होणार आहे किंवा जे कार्यक्रम होणार आहे त्याची रूपरेखा या ठिकाणी आमच्या प्रेक्षक बंधूंना सांगावी ही मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद केदारी सर. मित्रांनो, आदिवासी सांस्कृतिक महोत्सव पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं यावर्षी आयोजित करण्यात आलेला आहे. मी या विचारपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण पहिल्या रांगेत बसून घ्यावं आणि आमच्या या आदिवासी संस्कृतीची एक झलक 5च मिनिटांमध्ये या ठिकाणी सादर होणार आहे. सर्वांनी सर्व आदिवासी समाज बांधवांना, माझ्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी शाहीर भीमराव ठोंगरे आणि कलापथकाचा मानाचा मुद्रा. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोलाचं योगदान घेतलं या आदिवासी बांधवांच्या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी, आमच्या आदरणीय या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर शकुंतलाताई धराडे यांच्या सहकारी सौ आशाताई सुपे, सर्वच मान्यवरांना या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो. ज्या उदार अंतकरणाने या आदिवासी जनजागृती कला पथकाला ज्यांनी गाडी दिली त्या मारुती शेठ वायलांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शाहिराचा मानाचा मुद्रा. ज्या माझ्या क्रांतीवीरांनी या समाजासाठी बलिदान दिलं त्याच्यामुळे माझा समाज जिवंत आहे. माझ्या समयेत आलेले सर्व अंध अपंग कलावंत यांनाही मी मुद्रा करतो. थोडा यायला उशीर झाला, शिवजयंती आहे, माझ्या शिव छत्रपतींनाही वंदन करतो. येताना उशीर झाला त्याबद्दल सर्व माझ्या समाज बांधवांची माफी मागतो आणि 5 मिनिटं वेळ दिला आहे. नंतर सर्व माझ्या समाज बांधवांचा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जे जे मला माझ्या डॉक्टर गोविंद गारे साहेबांच्या साहित्यात सापडलं ते माझ्या पूर्ण रूपाने या ठिकाणी सादर करतो. रयतेच्या रक्षणासाठी प्राण गंगी वाहिला आदिवासी शांतीरानो तुम्हालाच पहिला या मानाला माझ्या रयतेच्या रक्षणासाठी क्रांतिकारकांनी बलिदान केलं त्यांना फडकरी म्हणून त्यांच्यावर अत्याचार त्यांनी आठवण क्रांती होती. आमचे विश्व भगवान असतील, राघोजी भांगरे असतील, बाळू पिचड असतील,
भांबळे लढले गावची भांबळे लढले गावची भांबळे लढले गोविंद मनाची वालची भांगरे ब्रिटिश काळी रणी पडले ब्रिटिश काळी रणी पडले ब्रिटिश काळी रणी पडले रामची भांगरा गेले राम किरवच्या तोडले शौर्य आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा अमोल लेहरामध्ये ठाण्या वाघ आमचा राघोजी भांगरे कसा होता फळे कापरे हादरले गोरे धाका सारा गोजींचा धाका सारा गोजींचा धाका सारा गोजींचा अमृतेश्वर पाटी कुल स्वामी कोले नेराचा कुल स्वामी कोले नेराचा कुल स्वामी कोले नेराचा अशा या माझ्या क्रांतीवीराला माझ्या समाज बांधवांनो 2 मे 1848 ला फाशी दिला भोजला आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा अरे क्रांतीवीर बिरसा भगवान मुंडा समाजाचे सेनानी मुंडा समाजाचे सेनानी मुंडा समाजाचे सेनानी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला मुठी उल गुलान क्रांती ध्वनी मुठी उल गुलान क्रांती ध्वनी मुठी उल गुलान क्रांती ध्वनी 9 जून 19 रोजी अखेरचा निरोप घेतला आदिवासी क्रांतीवीरा तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा आदिवासी क्रांतीवीरा तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा होळीचाल होण्याचे सावकाराविरुद्ध उठवले नेतृत्व महादेव कोळ्यांचे नेतृत्व महादेव कोळ्यांचे नेतृत्व महादेव कोळ्यांचे काळ्या पाण्याची शिक्षा आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा आमच्या परमश्री आशाताई सुपे संकल्पना काय राहणार नव्हते उस्कळता राहणार नव्हते उस्कळता आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा उठाव गर्जना हर हर महादेव मुखावर हर हर महादेव मुखावर हर हर महादेव मुखावर याच्या 116व्या वर्षी बनकर हे मरण पावला आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा हर तरुण बंडखोर भाऊ विचरले घातला कोले भूमीत घातला कोले भूमीत घातला कोले भूमीत भीती वाटते सावकारांना दराचा अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्यात बचावासाठी कित्येक सावकारांनी पळ काढला आदिवासी क्रांतीला तुम्हालाच पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा माझ्या समाज बांधवांनो फक्त आमचे बनकरी लढले नाही माझ्या विरंगणा माझ्या समाजामध्ये महिला त्याही क्रांतिकारी होत्या त्याही क्रांतीवीर होत्या आज जशा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ही कला संस्कृतीची नगरी ज्यांनी फुलवली त्याही एक महिला महापौर आहे त्यांच्या सहकारी महिला आहेत अशी आमची मर्दानी आणि जीवात जीवस्था लढली मर्दानी ती शक्तिशाली मर्दानी